मंडळी 2025 मध्ये तुम्हाला शिगेवरचे गणपती पाहायला भेटले। बैलगाड्यावाल्यांसाठी फेमस असणारे हा बाप्पा पाऊस बालमूर्त तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला 2026 चा काहीतरी युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। शिगेवरचाच बाप्पा असणार आहे हा असा पाहायला भेटणार आहे। पिंकिश थीम असणार आहे, डायमंड पूर्ण आणि बाप्पा पाहू शकता कृष्णरूप अवतारामध्ये असणार आहे। बांदीच्या पाकलीतून म्हणजे जास्वंद गणपती तुम्हाला 2 ते 2.5 फूट पाहायला भेटणार आहे। शंकर रूप अवतार पाहायला भेटणार आहे। त्रिशूल स्वामींच्या रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। आणि कलरच्या मूर्त्या भेटतात 2 फुटापासून 10 फुटापर्यंत भेटतात। नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीरेन या चॅनलवर। आणि आज आपण आलेलो आहोत हमरापूरला पुन्हा एकदा। आज एकदंत कला केंद्राला म्हणजे आद्या आर्टला जो हमरापूर येथे उपस्थित आहे तिथं आपण व्हिजिट करणार आहोत। चला तर थेट जाऊया कला केंद्रामध्ये आणि पाहूया कोणकोणते गणपती पाहायला भेटणार आहे। चला करूया व्हिडिओला सुरुवात। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी जसं आपण एंट्रन्सला येतो तुम्हाला हा बघा हा पोस्टर पाहायला भेटणार आहे। एकदंत कला केंद्र आद्या आर्ट हमरापूर आणि डेमो पीस पण तुम्हाला समोरासमोर लागलेलेच आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि इकडे दादूस आहे, दादूस दीदीला घेऊन आलाय गणपती सिलेक्शन करायला आणि भरपूर गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। चला बघूया 1 बाय 1 कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे। मंडळी पाहू शकता पहिलाच गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पूर्ण सजावट केलेला बाप्पा असणार आहे, कलरफुल डायमंड असणार आहे। पितांबर पाहू शकता तुम्ही, लाकडी कलर पितांबर असणार आहे आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे। शेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे, नेटमध्ये शेला असणार आहे आणि गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे। बाप्पानाम पाहू शकता, हा बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे। मुकुट मस्त असं सजवलं आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 ते 2.5 फूट हा बाप्पा असणार आहे। हा बघा असा पाहायला भेटणार आहे। मंडळी 2025 मध्ये तुम्हाला शिगेवरचे गणपती पाहायला भेटले आहे, त्याच्यातलेच गणपती काही करता तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा मस्त असं फेटा मारला आहे बाप्पाला आणि पाहू शकता मोरपंख वगैरे लावलेला आहे आणि बाप्पा हाकत आहे। इथं दाखवलं आहे बैल, बैलगाड्यावाल्यांसाठी फेमस असणार आहे हा बाप्पा। पाहू शकता तुम्ही बैल दिला आहे आणि बैल हाकलताना तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे। 2 ते 2.5 फूट बाप्पा होऊन जातो, आहे असं 1.5 फूट, पण बैलाची उंची पकडून तुम्हाला 2-2.5 फूट हा बाप्पा होणार आहे। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे बैलगाडावाला बाप्पा, म्हणजे बैलावर बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर नेक्स्ट वन असणार आहे मस्त अशी बालमूर्त तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला झाड पाहायला भेटणार आहे। हा बघा झाडाचा खोड आहे, त्या खोडावर बाप्पा बसलेला पाहायला भेटणार आहे। पितांबर तुम्हाला ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे आणि शेला पाहू शकता, शेला हा बघा किनार तुम्हाला येलो असणार आहे आणि व्हाईटिश किनार असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे। हिऱ्यांनी मस्त असं बाप्पाला सजवलं आहे, हे बघा केस वगैरे लावलेले आहेत आणि बॅक साईडचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा ट्री असणार आहे, खोड असणार आहे आणि त्या खोडावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे। हा 2 फुटी बाप्पा असणार आहे तुम्हाला। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे। नेक्स्ट वन 2026 चा काहीतरी युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। उंदराची शेपटी आहे आणि त्याच्यावर बघा गणपती बाप्पा आरूढ झालेले, उंदीर मामावर आरूढ झालेले पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्हाला ऑरेंज कलरचा पाहायला भेटणार आहे। गोल्डन डिझाईन असणार आहे, रुद्राक्षाच्या माला असणार आहे बाप्पाच्या, पाहू शकता तुम्ही। आणि बाप्पानाम पाहू शकता व्यंकटेशा टाईपमध्ये बाप्पानाम पाहायला भेटणार आहे। हातात धनुष्यबाण वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा फुल बाप्पा हा बघा शिगेवरचाच बाप्पा असणार आहे, हा असा पाहायला भेटणार आहे। हा तुम्हाला 2 ते 2.5 फूट बाप्पा असणार आहे। नेक्स्ट वन मंडळी क्रॉस कायची बाप्पा असणार आहे। हा बघा मस्त असं पितांबर तुम्हाला पिंक कलरमध्ये पाहायला भेटणार आहे, किनार असणार आहे आणि नेटमध्ये तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे। पिंकिश थीम असणार आहे, डायमंड पूर्ण पिंकिश पाहायला भेटणार आहे आणि बाप्पानाम तुम्ही पाहू शकता, हा बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे। छोटा असा मुकुट असणार आहे आणि 2 फुटी बाप्पा असणार आहे। हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला। नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा बघा तुम्हाला व्हाईटिश पितांबर असणार आहे आणि डिझाईन असणार आहे फ्लावरची। शेला तुम्हाला नेटमध्ये पाहायला भेटणार आहे आणि व्हाईट डायमंडचा हार तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे। मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 1.5 ते 2 फुटी असणार आहे। हा असा पाहायला भेटणार आहे, बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे। नेक्स्ट वन असणार आहे चौरंगावरचा बाप्पा, ज्याच्या हातामध्ये तुम्हाला त्रिशूल पाहायला भेटणार आहे। हा बघा आणि मस्त असा फेटा मारला आहे बाप्पाला। हा बघा हा फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, बाप्पानाम पाहायला भेटणार आहे। मण्यांची माल असणार आहे बाप्पाच्या गळ्यात आणि तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे। व्हायलेट कलर असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे आणि शेला तुम्हाला व्हाईटिश असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार। हा 2 फुटी बाप्पा असणार आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा। नेक्स्ट वन गणपती असणार आहे, पितांबर पाहू शकता तुम्हाला क्रॉस कैची बाप्पा टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे। बालमूर्त असणार आहे, पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे, शेला पण व्हाईट कलरचा नेटमध्ये असणार आहे आणि बाप्पा पाहू शकता कृष्णरूप अवतारामध्ये असणार आहे। बासुरी हातामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि फेटा काय सजवला आहे पाहू शकता तुम्ही। फेटा काहीतरी युनिक वाटणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला मोरपंख वगैरे दाखवले आहेत, कारण मोरावरचा बाप्पा असणार आहे आणि हा मोर असा पाहायला भेटणार आहे। हा बघा हा पण तुम्हाला शिगेवरचाच बाप्पा असणार आहे, पाहायला भेटणार आहे। हा बघा
नेक्स्ट वन गणपती असणार आहे, हा पण तुम्हाला 2 फुटी पाहायला भेटणार आहे. जास्वंदीचा फूल असणार आहे, त्या फुलामध्ये जो देठ निघतो ना वर, त्याच्यावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. बालमूर्त असणार आहे, दोन्ही साईडला तुम्हाला फुले हातात पाहायला भेटणार आहे. बाप्पा ब्लेसिंग असणार आहे आणि बालमूर्त असल्यामुळे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा बाप्पा नाम असं असणार आहे, मस्त असं दागिन्यांनी सजवलं आहे आणि पितांबर तुम्हाला बघा येलोइश मँगो टाईपमध्ये थोडासा कलर असणार आहे आणि कमरपट्टा वगैरे लावलेला आहे. कमरपट्टा ब्लूइशमध्ये असणार आहे आणि तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे, त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे, नेटमध्ये शेला असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा 1.5 ते 2 फुटी बाप्पा पाहायला भेटणार आहे. जास्वंदीच्या पाकलीतून म्हणजे जास्वंदीमधून प्रकट झालेला बाप्पा बाल बाप्पा असणार आहे. हा बघा असं असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे, तबल्यावर तुम्हाला कमल फूल पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि त्या कमलावर पदस्पर्श झाले आहेत बाप्पाचे आणि पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. डार्किश पिंक असणार आहे, ड्युअल टोन कलरमध्ये असणार आहे. कमरपट्टा व्हाईटिश असणार आहे आणि तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे, ब्लूइश असणार आहे. शेला डार्क ब्ल्यूमध्ये असणार आहे आणि किनार तुम्हाला गोल्डन आणि व्हाईटिशमध्ये पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हाराच्या बदली नाग पाहायला भेटणार आहे, सर्प पाहायला भेटतो आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. काहीतरी युनिक तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. गणपती तुम्हाला 2 ते 2.5 फूट पाहायला भेटणार आहे आणि हा तुम्हाला बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही, पाहू शकता. हा एक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा पण शिगेवरचा बाप्पा असणार आहे. शंकररूप अवतार पाहायला भेटणार आहे. त्रिशूल असणार आहे आणि त्या त्रिशूलावर आभाल दाखवलं आहे आणि आभालावर कातडी असणार आहे वाघाची आणि त्याच्यावर आरूढ झाले शंकररूप अवतारामध्ये बाप्पानाम तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. रुद्राक्षांच्या माला असणार आहे आणि तुम्हाला हा बघा पितांबर त्यांना ऑरेंज कलरचा असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा 2 फुटी असणार आहे. हा बघा हा पण शिगेवरचा बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे, पितांबर तुम्हाला पिंकिश असणार आहे आणि किनार तुम्हाला डार्क पिंकमध्ये त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे, पिंकिश थीम असणार आहे बाप्पाची आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त सजवलं आहे बाप्पाचं. हा बघा मोरपंख वगैरे टाकले, ब्रॉश टाकले. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 ते 2.5 फूट असणार आहे. हा फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, त्रिशूलवाला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. येलोइश तुम्हाला पितांबर असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. शेला तुम्हाला नेटमध्ये असणार आहे, सिल्वर कलर असणार आहे. ब्रॉच पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हिरे असणार आहे, पिस्ता कलरमध्ये हिरे पाहायला भेटणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. त्रिशूल असणार आहे, मुकुट पण मस्त सजवलं आहे आणि फुल बाप्पा 2 ते 2.5 फूट असणार आहे. बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. त्रिशूल हातात घेतलेला बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये तुम्हाला बालकृष्ण मूर्ती पाहायला भेटणार आहे. ही बघा आणि पेटा मस्त असं सजवलं आहे. हा बघा मोरपंख वगैरे ठेवलेले आहे. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाच्या हातात तुम्हाला बासुरी पाहायला भेटणार आहे आणि बालमूर्ती असणार आहे आणि गायी व आरूढ झालेले बाप्पा असणार आहे कृष्णरूप अवतारामध्ये. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे तुम्हाला पितांबर पाहायला भेटेल. लाखाडी कलरमध्ये पितांबर असणार आहे, किनार पण सेम मॅचिंग असणार आहे आणि शेला तुम्हाला सिल्वर कलर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे, नेटमध्ये असणार आहे. डायमंड पाहू शकता, ब्लूइश डायमंड असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. व्यंकटेशामध्ये बाप्पानाम पाहायला भेटणार आहे आणि टोटल ही 2 ते 2.5 फूट मूर्ती असणार आहे. हा बघा हा बाप्पा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. नेक्स्ट वन असणार आहे दगडूशेठ गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा पितांबर आणि शेला तुम्हाला मॅचिंग गोल्डन डिझाईन असणार आहे आणि सोंडेवर पण तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. फुल बाप्पा हा 1.5 फुटी असणार आहे. दगडूशेठ गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा मॉडेल. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, कमल फुलावरती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पेंटिंगवाला हा बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला ब्लूइश कलर असणार आहे. हा बघा आणि हातामध्ये मोदक वगैरे असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. बालमूर्तमध्ये असणार आहे बाप्पा आणि पूर्ण पेंट केलेला बाप्पा तुम्हाला 2 ते 2.5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा असणार आहे. चला तर मंडळी दादा भेटलाय. दादा नाव काय आपलं? मोहन म्हात्रे. आणि कुठला दादा तू? मी वडाळ्यातला आहे. ओके. आणि काय गणपती चॉईस करायला आलेला आहेस की कशासाठी? हो, चॉईस करायला आलो. मग कुठला चॉईस आवडला की नाही बोलू? हो, आवडले. हा कोणता वाला आवडलाय? मला ॲक्च्युली हा आवडलेला आहे मोरपंख. मोरपंखवाला. हा बघा हा गणपती बाप्पा भरपूर आवडलाय दादाला. आणि दीदी तुझं नाव काय? आणि कुठली कोणती? कुठे राहते? मुंबई वडाळा. आणि कोणता गणपती आवडलाय तुला यंदाचा? कोणता आवडला दाखव? हा वाला आवडला. हा बघा. ओके दीदी. तर मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. स्वामींच्या रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहेत आणि बाप्पानाम पाहू शकता. सेम हुबेहूब स्वामी पाहायला भेटणार आहे. रुद्राक्षांची माल असणार आहे गळ्यामध्ये आणि बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. वाघाची चांबडी असणार आहे, त्याच्यावरच आरूढ झालेले बाप्पा असणार आहे. स्वामी समर्थ रूपामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हे बघा असे पाहायला भेटणार आहे.
मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही पितांबर तुम्हाला ब्लूइश कलर असणार आहे. क्रॉस कैची टाईपमध्ये पितांबर मारलेला आहे. कमरपट्टा तुम्हाला पिंकिशमध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. येल्लोमध्ये शेला असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि ही 2 फुटी मूर्ती असणार आहे बाप्पाची क्रॉस कैची टाईप. चौरंगावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा असं असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे सिंगल लोड बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्यंकटेशा नाम पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम हा असं असणार आहे. पूर्ण पेंटिंग गणपती असणार आहे आणि पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा पिंकिश टाईपमध्ये शेडिंग मारली आणि व्हाईटिश थोडं असणार आहे आणि तुम्हाला सिंगल लोड असणार आहे. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे आणि हा बाप्पा तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे बाप्पा. चला तर मंडळी आलेलो दादाकडे जाणून घेऊया. दादा आपलं नाव काय? अक्षय भगत, अक्षय भगत. आणि कला केंद्राचं नाव काय असणार एक दंत कला केंद्र आद्या आर्ट हमरापूर. ओके. आणि किती वर्ष झाली कला केंद्राला? 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष पूर्ण आली. आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत? आपल्या इथं कलरच्या मूर्त्या भेटतात 2 फुटापासून 10 फुटापर्यंत भेटतात. ओके. आणि सजावट वगैरे करायची असेल? सजावट वगैरे सर्व करून सर्व 1 फुटापासून 10 फुटापर्यंत हां, भेटणार आहे. ओके. आणि दादा अजून काय यंदाचे ट्रेंडिंग काय असणार आहे तुमच्याकडे? ते ट्रेंडिंग आता नवीन बॅलन्सिंग मूर्त्या आपण बनवलेल्या आहेत. नवीन नवीन आकार गणपती रूप दिलेले आहेत. ओके. आणि दादूस कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला बेटर आहे. ओके. आणि आता होलसेल आणि रिटेल दोन्ही चालू आहेत की कसं आहे? म्हणजे होलसेल जास्त, रिटेल आता नॉर्मल चालू स्टार्ट झालेलं आहे. स्टार्ट झालेलं आहे. ओके दादा, धन्यवाद. चला तर मंडळी एकदंत कला केंद्र कसे मूर्त्या वाटल्या, बॅलन्सिंग सर्व मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटल्या आहेत. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.